महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतीत ज्या गटाला वाटत असेल की आपल्या याच्याप्रमाणे निकाल लागला नाही आणि त्याकरता तो निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागू शकतो। अर्थात या बाबतीत अध्यक्ष काय निर्णय देतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी हा विषय थोडी खुशी थोडी गम अशाही प्रकारचा असू शकतो आणि त्यामुळे या निकालपत्रामध्ये ज्या विशेषतः अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जर कुठल्याही गटाला दाद मागायची असेल तर त्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येथे देखील प्रत्यक्ष जाता येईल, कारण घटनापीठाच्या आदेशानुसारच अध्यक्ष महोदय या बाबतीत निर्णय देणार आहेत आणि घटनापीठाने जी काही निरीक्षण नोंदवली आहे त्या संदर्भात त्या निरीक्षणाबद्दल अध्यक्षांची काही वेगळी टीका टिप्पणी असेल आणि त्या टीका टिप्पणीमुळे किंवा त्या निर्णयामुळे जर कुठल्या गटाला वाटत असेल की आपल्यावरती अन्याय झाला आहे तर तो निश्चित डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा अध्यक्षांच्या कुठल्याही कृतीबद्दल उच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो। सर, या संदर्भातला निकाल येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर? नाही, आज या बाबतीत अंतिम सर्वोच्च न्यायालय निर्णय कधी देईल याचं भाकीत करता येणं आज कठीण आहे, परंतु साधारणतः सर्वोच्च न्यायालयात जर ही बाजू पुन्हा गेली, हा संपूर्ण प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात गेला तर सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यावरती निर्णय द्यावा लागेल। अर्थात हा घटनापीठाचा एक निर्णय असल्यामुळे घटनापीठाने जी निरीक्षण नोंदवली आहे त्या निरीक्षणाचं ऑब्झर्वेशन्स जे आहेत त्या संदर्भात निश्चितपणे जो दुखावलेला गट असेल तो तिथे दाद मागू शकतो। याकरता पुन्हा आता घटनापीठ स्थापन करण्याची कुठली आवश्यकता राहणार नाही, परंतु सुप्रीम कोर्टच्या रेग्युलर बेंच पुढे हा निर्णयासाठी अपिलासाठी जाऊ शकतात। आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात 10वं शेड्यूल अर्थात पक्षांतर बंदी कायदा महत्त्वाची भूमिका अदा करणार आहे। हा कायदा काय आहे आणि या निकालात त्याची झलक कशी असेल? काय या जवळजवळ ह्या निकालपत्रामध्ये अध्यक्षांच्या राजकीय पक्षात कुठला हा एक भाग अध्यक्षांना निर्णय द्यायचा आहे। राजकीय पक्षाने व्हीप जो नियुक्त केलेला आहे तो व्हीप सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे गटांचे सुनील प्रभू ह्यांचा योग्य आहे, परंतु त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना तपासणी करण्याचा अधिकार दिला आहे। याचाच अर्थ असा की विधिमंडळाच्या रेकॉर्डप्रमाणे व्हीप कोणत्या गटाचा रेकॉर्ड झालेला आहे, जी नोंदणी झालेली आहे हे देखील अध्यक्ष तपासू शकतात। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाला अधीन राहून विधानसभेचे अध्यक्ष हे आपलं स्वतंत्र मत नोंदवू शकतात। मग त्या निकालानंतर तो काय येतो त्यावरती आपल्याला पुढे भाष्य करता येईल। व्हीपवरून सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं की ठाकरे गटाच्या प्रभूंचाच व्हीप लागू होईल, भरत गोगावलेंचा नाही, पण तो निर्णय नार्वेकरांना बंधनकारक आहे का की मूळ राजकीय पक्ष आणि व्हीपबद्दल ते वेगळा निर्णय घेऊ शकतात? आता असं आहे की ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की सुनील प्रभू हे त्यावेळेला ज्यावेळेला नोटिसेस निघाल्या त्यावेळेला अपात्रतेच्या दाव्यापर्यंत त्यावेळेला अधिकृत प्रतोद म्हणून होते, नंतर भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केली। परंतु हे असं असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने एक मुभा अध्यक्षांना दिली आहे आणि ती मुभा म्हणजे की अध्यक्षांनी विधिमंडळाच्या रेकॉर्डनुसार कुठल्या पक्ष गटाच्या व्हीपची नोंदणी त्यांच्या रजिस्टरला झाली आहे ही बाब ते तपासू शकतात आणि त्यानुसार